बोलिए भोलेनाथ भगवान की जय। उमापति महादेव की हर हर महादेव हर हर महादेव। भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, ज्यावेळी महादेवाने सतीला समजावलं, देवी दर्शन कर, हे माझे रामजी आहेत. सती बोली, महाराज आप जिनको राम जी बोलते हो वो तो एक राजकुमार लगते हैं, अपने पत्नी के लिए रोते हैं, और जो पत्नी के लिए रोता है वो राम नहीं होता. सती बोली, यदि वो राम होते तो उनको पता चलता कि उनकी पत्नी का हरण किसने किया, कहाँ गई सीता, उनको पता नहीं होता. भगवान शिवजी बोले, देवी लीला चल रही, नाटक कर रहे. परंतु कथा ऐकली नव्हती म्हणून विश्वास बसणं शक्य नव्हतं. कथा सुनी होती तो राम को मानती, जो कथा नहीं सुनती वो राम को काय को मानती, वो पार्लर को मानती है, वो मालिका मानती है, वो चित्रपट मानती है. कभी कथा सुनी नहीं तो राम को, शिव को कैसे मनाएगी? वो शिव को मनाने के लिए मेरे शिव की कथा सुननी पड़ती है. आज सती बोली, नहीं वो राम नहीं है, वो कोई तो राजकुमार है. तब जाके भगवान बोले, एक काम करो, अब एक काम करो, जाके उनकी परीक्षा लो. आणि परीक्षा घेण्याकरता सती निघाली. आता परीक्षा घ्यायची कोणाची? रामाची, देवाची परीक्षा घेते. ज्यावेळी रामाची परीक्षा घेण्याकरता निघाली त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन आलं की राम सीतेकरता रडत होते. म्हणून हिनं विचार केला, मी जर सीताजीचं रूप धारण केलं आणि जर सीताजीचं रूप धारण करून मी यांच्या समोर गेली आणि हे जर सर्वसामान्य राजकुमार असतील तर मला आलिंगन देतील, जोरा जोरात येऊन रडतील, सीता कुठं गेली, तुझ्यासाठी मी किती परेशान झालो. सीताजीचा वेश धारण केला आणि राम ज्या मार्गाने निघाले होते त्या मार्गाने पुढे चालू लागले. आता रामाचा, सीतेचा आणि लक्ष्मणाचा वनाचा पासवर्ड वेगळा होता आणि पासवर्ड त्यांना तिघांनाच माहिती होता. पासवर्ड दोघा तिघांनाच माहिती असावा. बायकोचा पासवर्ड नवऱ्यालाच माहिती असावा, नवऱ्याचा पासवर्ड बायकोला माहिती असावा. घरामध्ये एंट्री केल्यानंतर काहीचे पासवर्ड असतात. डोळे मोठे केले की समजायचं काहीतरी चुकलं, नवऱ्याने समजून जायचं पासवर्ड हा पहिला पासवर्ड आहे. डोळे मोठे केले की समजा. ज्यावेळी राम वनामध्ये निघाले त्यावेळी पासवर्ड होता एक कोणता, म्हणले रामाचा नियम होता, राम पुढं, मध्ये सीता आणि पाठीमाग लक्ष्मण, असा त्यांचा क्रम होता चालण्याचा. म्हणले ज्यावेळी नावेत बसायचा क्रम यायचा, नावेमध्ये जर प्रवास करायची वेळ जर आली तर रामाचा आणि त्यांचा क्रम असा होता, म्हणले अगोदर सीतेला बसवायचं, नंतर राम आणि नंतर लक्ष्मण. नावेत प्रवासाने ज्यावेळी नावेने प्रवास करायचे त्यावेळी त्या वनातून चालताना वेगळा पासवर्ड, नावेत बसल्यानंतर पासवर्ड वेगळा. आपल्याकडे जसा फोन पेचा पासवर्ड वेगळा, मोबाईलचा पासवर्ड वेगळा, तशी महाराज ओळख होती. ज्यावेळी सीता रामाच्या पुढे, ज्यावेळी राम लक्ष्मण आणि सीता चालायचे त्यावेळी सीता रामाच्या पुढे नाही, रामाच्या पाठीमागे चालायची. आणि पूर्वीपासून होता सीतेनं रामाच्या पाठीमागच चालावं, पण सीता रामाच्या पुढे चालते. आता मुलं त्याच्याकडं, मुलं त्याच्याकडं, सगळ्या बॅग त्याच्याकडं, हिच्या नुसती बगलेत पर्स, आणि राम बिचारा गाढवासारखा सगळं वज त्याच्या डोक्यावर, आणि ही पुढं पुढं चालते. पुढं चालताना म्हणते, तुम्हाला तर चालता बी येत नाही. आता त्याला पक्क गाढव करून ठेवलं, तू त्याला कसं चालता येईल? लेकरं दोन्ही त्याच्याजवळ, दोन्ही लेकरं त्याच्याकडे. तुम्ही पहा शहरामध्ये मुलं त्याच्याकडे, पिशव्या बॅगी त्याच्याकडे, हिच्या हातात नुसती
आणि ह्या पर्स वगैरे लय स्टँडर्ड समजू नका बरं. ह्या पूर्वी गोसाई लोकांच्या झोळ्या होत्या, झोळ्या. तुम्हाला आठवत असेल जुने गोसाई लोक पीठ वगैरे धान्य वगैरे मागायचे, त्यांच्या अशा बगलेत झोळ्या राहायच्या. राहत होत्या का नाही? पूर्वी भिक्षुक यायचे, त्यांच्या झोळे काय राहायचं, तीच झोळी तुम्ही उचलली फक्त डिझाईन केली, त्याच्यात ते बिचारे धान्य पीठ ठेवत होते. तुम्ही काय काय ठेवता मला काय माहिती नाही. फरक एवढाची, ती झोळी फक्त डिझाईन केली. त्याला स्टँडर्ड समजू नका. आता शिव मंदिरात गेली तरी नाही, इथं नाही तसं कोणी. आणि इथलं सांगून मला काय उपाशी राहायचं का? मी 7 दिवस इथलं काहीच सांगणार नाही. मी आमच्या तिकडचं सांगतो. 7 दिवस इथलं जर सांगितलं तर मला जेवायला भेटायचं नाही, उपाशी थोडी राहायचं. मी इथलं काही सिडको मध्ये कोणीच नाही. राम ज्यावेळी समोर चालायचे त्यावेळी सीता पाठीमाग, लक्ष्मण सीतेच्या पाठीमाग हा क्रम होता. परंतु ज्यावेळी सतीनं सीताजीचा वेश धारण केला त्यावेळी रामाच्या पुढे चालू लागले. एक सांगू, तुम्ही या कथेतून भगवंत हे सांगतात, वरतून किती जरी बदलले तरी जोपर्यंत आतून बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला मी माझा मानत नाही. सती वरतून बदलली, सीता झाली, वरतून पूर्ण चेंज झाली. म्हणून माझी एक विनंती आहे, रील्स पाहून जगण्यापेक्षा रियल जगायला शिका. रील्स पाहून जगण्यापेक्षा रियल जगायला शिका. ह्या रील्स पाहून जगणं शक्य नाही. बरं आणखी जवळ येऊन बोलू का? ओरिजिनल आहे तशा राहा, त्यात सुंदर आहात. ओरिजिनल जे आहे ते सुंदर आहे. उगाच फिरवून लवली लावून, फिरून लवली फिरूनच लावा लागते. आहेत त्या ओरिजिनल चांगल्या आहेत. आणि सध्या सगळ्यात जास्त नवरदेव जर कोणी फसवले असतील तर फक्त पार्लरवालीनं. इथं जर कोणी असेल तर माफ करा, इथली नाही. 99% नवरदेवाला जर कोणी फसवलं तर पार्लरवालीने. लग्न झाल्यानंतर ते 15 दिवसांनी म्हणतं लग्नात काय होतीस तू, आणि 15 दिवसात काय झालीस तू. ती म्हणती लग्नात जी होती ती पार्लरवाली होती मी, आता जे आहे ती ओरिजिनल आहे मी. जे आहे त्याच्यात आनंद घ्या. विनंती आहे, जे मिळाले त्याच्यात आनंद घ्या, विनाकारण. आणखी जवळ येऊन बोलू का? पार्लर जर मेकअप करून आले तर किती दिवस, किती वेळ, तास, 2 तास, 3 तास, 4 तास. परंतु जे ओरिजिनल ते ओरिजिनल आहे. पण एक सांगू, शरीर काळं असलं तरी चालल, मन साफ पाहिजे. शरीर कलर कोणता असला तरी चालल. आणि ज्यावेळी महाराज मन पाहतो त्याच वेळी माझा भगवंत स्वीकार करतो. शरीर पाहणारे आम्ही तुम्ही जीव आहेत आणि हृदय पाहणारा माझा शिव आहे. देव बाह्यरंग पाहत नाही, देव अंतरंगाचा भुकेलेला आहे. ज्यावेळी सीताजीचं वेश धारण केलेली ही सती रामाच्या पुढे चालू लागली. लक्ष्मणाने पाहिल्याबरोबर ओळखलं, दादा. अरे म्हणले ही तर सती आहे. भगवान प्रभू रामचंद्र म्हणले मी ओळखली पण दम थोडस शांत राहा. आणि कधी कधी असं होतं की मालकालाच नोकर शिकवतो, कधी कधी मालकालाच नोकर शिकवतो. त्यावेळेस मालकाला म्हणायला लागतं थांब मला माहिती पण थोड्या दिवस सांभाळावं लागतं. आणि बहुधा येडेच जास्त सांभाळावं लागतात. आज लक्ष्मणाला ज्यावेळी रामाला लक्ष्मणाने खुणवलं त्यावेळी भगवान प्रभू रामचंद्र बोलले थोडे वेळ थांब, लीला चालू आहे. आणि काही अंतर गेल्यानंतर ही सती अशी मध्ये उभी राहिली. आणि उभी राहिल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्राने हात जोडले, कारण परीक्षा घेण्याकरता आली होती. परीक्षा घेणारा गुरु असतो म्हणून हात जोडले. जोरी पानी प्रभु किन प्रणामो, जोरी पानी प्रभु किन प्रणामो, जोरी पानी प्रभु किताबों समेत कीन निज नाम, किताबों समेत कीन निज नाम, जोरी पानी प्रभु किन प्रणामो.
पहिल्या वेशामध्ये सती आली त्यावेळी भगवंताने जोरी पाणी प्रभू कीन प्रणामू. आता नमस्कार या करता केला की म्हणले ही परीक्षा घ्यायला आली आणि परीक्षा घेणारा कोण असतो? गुरु. म्हणून गुरुला नमस्कार करायचा आपल्याकडे शास्त्र आहे, म्हणून नमस्कार केला. एक हा भाव. दुसरा भाव, भगवंताला माहिती सती आहे आणि सती माझी आई आहे, महादेवाची पत्नी रामाची आई आहे आणि रामाची पत्नी महादेवाची आई आहे. महादेव सीताजीला आई मानतात आणि राम सतीला आई मानतात. आज मनामध्ये विचार केला ही माझी आई बनून आली आणि आईला नमस्कार करण्याचं शास्त्र आहे. दर्शनाचं सुद्धा शास्त्र आहे बरं. सासरवाडीला गेल्यानंतर जावाईने सासू सासऱ्याच्या कधीच पाया पडायचं नाही. बाबा बाबा आता कल्याण झालं. पहिलीच हाऊस, पहिलीच सासऱ्याच्या पाया पडायची हाऊस म्हणा. आता तर त्याच्यात पाऊस पडला. शास्त्र आहे बरे. जावाईने सासू सासऱ्याच्या पाया पडू नये, पुण्यसीन होतं. म्हणून कधी सासरवाडीला गेले की सासऱ्याच्या सासूच्या पाया कधी पडायचं नाही. मग म्हणले फक्त सासरवाडीला जाताना डिग्गीमध्ये 2 गव्हाच्या गोण्या. शास्त्र म्हणतं भाचीने मामाच्या पाया पडू नये. म्हणून राजस्थानी काही माय मावले आहेत, त्या राजस्थानमध्ये मुलीला पाया पडू देत. मराठी समजते ना? मराठी समजते क्या? नहीं, मराठी नहीं समझती, हिंदी बोलो क्या? समझती मराठी? राजस्थान में लड़की को पैर छूने नहीं देते, बराबर है? शास्त्र म्हणतं. मराठी समजते ना? मराठी समजते क्या आपको? मराठी समजते ना? समजते? ठीक. मग काही हिंदी काही मराठी मिक्स करायला मला समजते, कोई बात नाही. आपल्याकडे मुलीचं दर्शन घेण्याचं शास्त्र आहे. मुलीला 10 वर्षाच्या आतील मुलीला तर पाया पडू देऊ नये. कमीत कमी 10 वर्षाच्या आतील कन्याला पाया पडू देऊ नये. त्याच्या पुढे नंतर पडली तरी चालतं, परंतु वयाच्या 10व्या वर्षापर्यंत मुलीला पाया पडू द्यायचं नाही. ती देवी स्वरूप आहे. जर नवीन घर बांधलं तर नवीन घरामध्ये 2-3 गोष्टी करायला सांगितल्या शास्त्राने. पहिली गोष्ट सांगितली, म्हणले गॅसवरती पहिलं काय बनवावं? म्हणले चहा. काय बनवावा? चहा. काय बनवावा? चहा. चहा नाही, खीर बनवावी. दूध गरम करावं, एवढं गरम करावं की ते गॅसवर सांडावं इथपर्यंत. आणि पहिल्या प्रवेशामध्ये नवीन घराच्या पहिल्या वेळी म्हणले आपल्या घरामध्ये जर कन्या असेल तर तिच्या चरणाचे ठसे पूर्ण घरात. कन्याच्या चरणाच्या ठशाचं महत्व, ती लक्ष्मी स्वरूप आहे. आणि म्हणले मुलाचे ठसे स्लॅबवर. मुलाचे ठसे पायाचे